नमस्कार मित्रांनो, आज आपण काय करणार आहे माहिती का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज उन्हाळ्याचा दिवस आहे. उन्हाळ्याचा दिवस आहे तर आपण उन्हाळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती का? वाळवणाचं व्हिडिओ बनवायचा आहे. आपल्याला वाळवण असं बनवायचं आहे की आपल्याला 12 महिने टिकून राहणारी वस्तू बनवायची. मग आपल्याला ती बनवायची म्हणजे कशी बनवायची माहिती का? तरी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ एकच नंबर होणार आहे. कारण कसं आहे माहिती का? आपण नवीन पद्धतीने आज वाळवण बनवणार आहे. तरी हो का आता हो का आपल्याला घ्यायची ती म्हणजे हो का डाळ, हो का ही मटकीची डाळ घ्यायची. ही पहा डाळ घ्यायची, ती म्हणजे पावशेर डाळ घ्यायची आपल्याला. हो का पावशेर डाळ घ्यायची. ही पहा तुम्ही. आपल्याला हिला काय करायचं माहिती का? स्वच्छ निवडून घ्यायची. निवडून मस्तपैकी घ्यायची. यात खडा मुंगी काटा जुरळ बिरळ काय आपली काय बी असते तर हे पडलेले नसते. त्याच्यामुळं आपण ती निवडून घ्यायची. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ह्याला आपल्याला भिजवून घ्यायची नाही, काय नाही. मग ह्या का आपल्याला ही डाळ घ्यायची. मग ह्या का ही डाळ घेतल्याच्या पुढं आपल्याला घ्यायचं आहे दुसरं म्हणजे काय, ते म्हणजे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. बघा आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये टाकून घेतोय. बघा मिक्सरमध्ये आपण डाळ ही टाकून घेतलेली. बघा पावशेर डाळीचे आपल्याला आज व्यवस्थित सांडगे एकदम बनवायच्यात. असे बनवायच्यात एकदम टेस्टी एकदम बनवायच्यात. बघा आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले इथं. बघा ही डाळ आपण बारीक करून आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली पातेल्यामध्ये. बघा गाण्यामध्ये आपण बारीक करून टाकून घेतलेली. ही पहा बघा हे का टाकून घेतलेली. बघा आपल्याला हळद टाकायची. बघा हळद टाकायची, पुन्हा जिरे टाकायची. बघा ओवा टाकायचा आहे. बघा नमक टाकायचं आहे आपल्याला. आपल्याला लागण चवीनुसार नमक टाकायचं आहे आपल्याला. पावशेर डाळीचे आपल्याला मस्तपैकी सांडगे बनवून घ्यायच्यात न भिजवता डाळीचं. आणि मग आपले सांडगे आज कसे होत्या तुम्ही बघा. हो का आपल्याला तिखट टाकून घेतलेले आहे आपण. बघा तिखट टाकलेले. हो का आपण लसणाची आपण पेस्ट बनवलेली ती लसूण टाकलेलं आहे. लसूण टाकून घेतलेलं आहे आपण. असे सांडगे उन्हाळ्याचं आपल्याला इतकं मस्त वेगळीच भाजीसाठी खमंग सांडगे होतात ना. खाण्याकरता ह्याच्याकरता भाजून खाण्याकरता मस्तपैकी तळून खाण्याकरता भाजी बनवण्याकरता एकच नंबर होतात. मग आपण आता एका लसूण टाकलेलं आहे तरी त्याच्यानं आपल्याला कोथिंबीर एक टाकून घ्यायची. बघा आपण लसूण टाकलाय, कोथिंबीर टाकली, जिरी टाकली, सर्व टाकलेले. तेव्हा आता आपण ह्याच्यासाठी पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करत आहे. आता आपण मिक्स करून घेतोय. आपल्याला लागण एवढं पाणी टाकून त्याला मस्तपैकी मळून घ्यायचं. खाण्याकरता टेस्ट म्हणजे आपल्याला काहीतरी आपण बनवलंच पाहिजे. नुसतं मार्केटमध्ये जायचं आपण घेऊन यायचं पुड्याच्या पुड्या खायचं तिथं आपण तर करतोच. पण आपण हाताने घरी बनवण्याला जास्त महत्त्व असतं. म्हणून आज आपण वाळवणाकरता हे बनवायचं ठरवले आपण बनवायचं. हो का आपला हे मसाला डब्बा आहे का? मसाला डब्यामध्ये आपल्याला बनवायचं सामान ह्यातलं घेतलेलं आहे आपण. हो का आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचंय. मळणं जास्त गरजेचं आहे. बघा समजा सामान मिक्स झालं पाहिजे, एकमेकात मिश्रण झालं पाहिजे. आपल्याला मिश्रण करून व्यवस्थित करून आपल्याला घ्यायचं आहे.
सर्वच जण सांडगे हे बनवतात, पण तुम्ही म्हणता दादा काय व्हिडिओ तुम्ही हे सांडग्याचा आणि कुठं कशाच टाकताय, पण आपल्या पद्धतीने आज कशा पद्धतीने बनवतोय आणि कसा बनवतोय हे तुम्ही पाहत राहा. हे पहा, बघा आपण आता मिक्स करून घेतलेले. कोथमीर ही कशी दिसते याच्यामधली, एकच नंबर दिसते. आता आपण मिक्स करून घेतलेले आहे ना, तर आपल्याला ह्याला अशाच पद्धतीने 1 तासभर आपल्याला मुरून घ्यायचं आहे. बघा, ह्याला असंच भिजू ठेवायचं आहे आपल्याला, कारण डायरेक्ट करून तर काय जमत नाही, व्यवस्थित होत नाही. कारण मुरले तर समद्याला मिक्स होतं ना, समजा आपण सामान टाकलेलं याला मिक्स होऊन जातं आहे. मग मिक्स झाल्याच्या पुढं आपण दावूया. हे पहा, बघा आपलं आता 1-1.5 तास झालेले आपण भिजाय ठेवून पीठ. बघा आता ही पहा कसे व्यवस्थित मुरलेले. बघा हे पहा, बघा आता आपण हे ताट घेतलेलं आहे मोठं. बघा मोठ्या ताटामध्ये तेल ओतून घेतलेले. बघा ताटाला अशा पद्धतीने तेल मस्तपैकी घुसून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने तेल सर्व ताटाला लावून घ्यायचं. बघा आपले पिट्ट बनवलेले. आता बघा आपण ह्याचे सांडगे तोडायला सुरुवात करायला लागलेलो आहे. मग आपल्याला अशा पद्धतीने बारीक सांडगं तोडायचं आहे. दुकानामधनं आणायचं किती, आपण खायचं किती, त्याच्यामध्ये आपल्या घरच्या घरी सांडगे बनवायचे. पावशीर डाळीमध्ये चटपटी एकदम झणझणीत होते, तर व्यवस्थित एकदम आपलं बनवून खाण्याकरता आठवडाभर आपण जातो बाजारात, आणतो बाजारावरून मंडईवरनं. मग ती काय 2-4 दिवस आपल्याला भाजीपाला पुरतो. मग आपण काय करतो, तेवढं झालं की काय भाजी बनवावं. मग शेवटी आपल्याला हा सांडग्याचा उपयोग जास्त होणार आहे. मग आपण काय घेतलं, सांडगे गेलो डब्याकडं, मस्तपैकी सांडगे घेतले खाली, मस्तपैकी पातळ भाजी बनवली सांडग्याची, किंवा मोकळी सुक्की भाजी, किंवा आपल्याला लई तोंडाला चव नसली तरी मस्तपैकी बनवली आपले चटपटी एकदम सांडगे. तळलं मस्त तेल थोडं टाकून, किती टकाटकमध्ये होते. त्याच्यामुळे ताईंनो आवर्जून आपला व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही पण हे सांडगे तोडा. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कसे सांडगे आपण बनवले होते आणि कसे होतात ते तुम्हाला पूर्ण झाल्याच्या पुढे दाखवतो. आता ऊन ही उन्हाळ्याचं भरपूर पडतंय, त्यामुळं काय आपल्याला ह्याला वाळवायला ह्याला काय टेन्शन राहणार नाही. कडा वाळून मस्त वेगळी ठेवायची. आपण आता खाण्यापुरतंच बनवल्यात, मग परत आपल्याला बी जास्त बनवायचं. उन्हाळ्याचं बनवून ठेवलं म्हणजे आपले पावसाळा 12 महिने आपल्याला टिकाऊ वस्तू होती, टिकून होते एकदम खाण्याकरता. किती छान दिसतात सांडगे पहा. मस्त ह्याच्यामध्ये सर्व आपण पदार्थ टाकले, त्याच्यामुळं एकदम झणझणीत टेस्टबाज सांडगे बनणार आहेत. तुम्ही तर पाहिलेले सुरुवातीला आपण काय काय टाकले.
मस्त वेगळीच आता वाळलं की लगेचच बघा आपली इथं चूल बी आहे. लगेच गावाकडची आपली चूल लगेच चुलीवरती मस्तपैकी बनवायचे सांडगे. लगेच भाजी बनवायची. एक मस्तपैकी आपली भाजीच झाली. आपली जशी शिप्पी आमटी आता कशी नवीन निघालेली त्या पद्धतीचं सांडग्याचं काम आहे बघा. शिप्पी आमटीला कसं आहे नुसतं मस्त वेगळीत अगोदर पहिल्या डाळी 2-3 लागायच्या. परत त्याला मटेरियल आणायचा, शिप्पी आमटीचं सामान आणायचं टाकायचं तेव्हा शिप्पी आमटी व्हायची. तशी आता हे आपलं सांडगे मस्त वेगळीत पॉकेट आणलं की शिप्पी आमटी तयार व्हायची. तसे आता सांडग्याचं बी तेच झालेलं आहे. नुसतं बनवायचं ह्याच्यात काय नाही, सर्व आहे. तेल मीठ बीठ मस्त बेगीत भाजून खाता येते, तर भाजी बनवता येते. हे पहा बघा आपलं पावशेर डाळीमध्ये बघा आता एवढीच आपलं राहिलेलं आहे मळलेलं डाळीचं पीठ. बघा आपल्या एवढ्या पिठामध्ये एवढे फुल मोठी थाळी भरून सांडगं झालेले आहेत हे का. आता सांडगं वाळलं क्लिअर वाळलं की आंबे आणायचे मस्तपैकी आंब्याचा रस बनवायचा, चपात्या बनवायच्या, अशा मस्तपैकी सांडग्याची मस्त रबरबीत भाजी बनवायला लावायची. एक नंबरच जेवण झालं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण सांडगे बनवल्यात. अरे वा 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 काय छान वाटतात सांडगे. हे पहा यामध्ये आपले पीठ भिजवलेले होतं. आता पूर्ण पीठ संपलेलं आहे. बघा आपले आता सांडगे पूर्ण बनवून होत आलेले आहेत. आता शेवटी तुम्ही पहा कशा वाट्यांची सांडगे आपली. बघा आता आपण याला बाहेर उन्हामध्ये घेऊन जाऊया. आपली अशीच परात घेऊन ऊन मस्त पडलेले उन्हामध्ये जाऊ. पहा हे का कसलं ऊन पडलं आहे. तर आता इथं उन्हामध्ये उन्हाचे वाळायला सांडगे ठेवणार आहे. ठीक आहे, हे वाळले ते मस्तपैकी भाजी बनवून खायचे. मग आपण बघा ही व्हिडिओ आहे का बघा हे सांडगे. आजचा आपण व्हिडिओ सांडग्याचा बनवला आहे आपण. ठीक आहे, उन्हामध्ये किती छान वाटतं बघा. ठीक आहे, बघा मग आपण आज सांडग्याचा व्हिडिओ बनवला होता. मग आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगा. आपला असेच नवनवीन मोरचा व्हिडिओ आपण घेऊन येत जाईल.